फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सकाळचे 9 वाजतायत. लवकरच व्हिडिओ सुद्धा सुरू केलाय. सगळं आवरलंय, मुलं वगैरे स्कूलमध्ये गेलेत. आवरले म्हणजे बाकीचं बऱ्यापैकी आहे शिल्लक, पण बाकी आवरले. केक लावलेत आणि क्रीम सुद्धा बीट करून ठेवली. माझी सकाळ जी आहे जवळपास पहाटेपासूनच चालू होते आणि जर मला किती केक बनवायचे रात्रीचा अंदाज येतो. काही थोडेफार 4-2 शिल्लक असतील तर ते कमी बनवायचे आणि नसतील तर मग ते बनवायचे सगळेच. तर आज एक 4-5 आहेत म्हणून मी एक 6-7 बेस लावलेत. काल जे आपण बनवले होते बऱ्यापैकी त्यातले फ्रेश आहेत केक. आणि केक किती दिवस राहतात अशी कमेंट आली होती. तर 5 दिवस केकला काहीच होत नाही, पण माझ्याकडे इतके दिवस केक राहतच नाही. शक्यतो 1-2 दिवसात लगेच सेल होऊन जातो. आणि केक लावलेत मी 7, म्हणजे एका वेळी मी 7 केक बेक करते. ते कशा पद्धतीने ठेवलेत हे तुमच्यासोबत शेअर करायचं. आता हे बघा, इकडे मी रसमलाई, स्ट्रॉबेरी, चॉकलेट असे लावलेत आणि 6 केक लावून झाल्याच्या नंतर मला हा एकच केक शेवटचा लावायचा होता आणि याला ठेवायला जागा नव्हती. आता हे केक माझे बेक होत आलेत, पण मला तुम्हाला मगाशी दाखवायला वेळ नव्हता. मुलांना स्कूलमध्ये जायची वेळ झाली होती. मग त्यांना काढून दिल्याच्या नंतर म्हटलं चला आता शेवटी तरी यांना दाखवावं. माझे बेक होत आलेत. हा थोडासा राहिला आहे, तुम्हाला याचा अंदाज येत असेल. त्यानंतर मी काय केलं, हा चौकोनी केक आहे, ह्याचा वरती जास्त येत नाही आणि हा इकडेही एक आहे. तर या पद्धतीनं इथे मी ठेवून देते. बरोबर बसतो तो. अगदी पार इकडून सुद्धा एक बसेल, पण इतकं मी नाही करत. पण 7 केक तरी म्हणजे जवळपास मी सांगते. खाली ही एक ट्रे आहे, पण मी तिथे लावतच नाही, कारण ह्या रॉड ज्या आहेत त्या फार जवळ येतात, त्याच्यामुळे खालचे थोडेसे बेस करपले जातात. म्हणून मी फक्त या मीडियम रॅकवरती एक ठेवते. एक बॅच मी करते आणि हे जे केक आहेत हे बेक होत आलेले आहेत जवळपास. आता जे झालेत ते मी काढून घेणार आहे. आणि बऱ्याच जणांचा अशा कमेंट्स येतात की ताई आपण जर उघडल्याच्या नंतर काही प्रॉब्लेम नाही ना? तर नाही, तुम्ही जो झालाय तो काढून घेऊ शकता. तुम्हाला जर एखादा नवीन ठेवून द्यायचा असेल तर तो ठेवून देऊ शकता. मध्ये आधी उघडलं तर त्याला काही फारसा फरक पडत नाही. तर हेच बऱ्यापैकी तुमच्या गोष्टी क्लिअर करायच्या. तर 7 बेस मी ॲट अ टाइम केलेत. तर हे कसे हे तुम्हाला थोडक्यात सांगायचं होतं. तर आता जे झाले ते काढून घेते आणि पुन्हा बोलते. तर बेस वगैरे झाले आणि बोलता बोलता पुन्हा 2 ऑर्डर आलेले आहेत आपल्याला, एक किलोची आणि एक ½ kg. त्याच्यामुळे मी पुन्हा बेस लावून दिलेत आणि अजून एक एक्स्ट्रा चॉकलेटचा लावून दिला आहे, कारण मला चॉकलेटचे 2-3 तर लागतातच शॉपमध्ये आणि एकही नाही आहे, त्याच्यामुळे 3-4 तर मला करायचे होते. पण बेस एकमेकांवरती बसायला आणि एक क्रीम बीट केली की मी साधारणतः 7 केक करते. बऱ्याचदा कमेंट्स येतात 6 करते ॲक्च्युली अर्धा किलोचे, पण समजा थोडी जर कमी वापरली फिलिंगला तर 7ही केक होतात. म्हणून मी बरोबर 7 लावले होते. म्हटलं एक क्रीम बीट केली की होऊन जाईल, पण पुन्हा 2 ऑर्डर आल्यामुळं एक्स्ट्रा क्रीम बीट करावीच लागेल. म्हणून आणखी एक एक्स्ट्रा चॉकलेटचा लावून दिला. कदाचित आणखी फोन येऊ शकतील. आता वाजले जवळपास 11, पावणे 11 वाजलेत आणि माझी सकाळची कामं बऱ्यापैकी उरकत आलेली आहेत. मशीन वगैरे लावून दिलेलं आहे. तर चला आता बेस पुन्हा लावलेत मी 3 चॉकलेटचे. आता जे मगाचे होते ते काढून घेतले आणि त्यानंतर 3 पुन्हा मी लावून दिलेले आहेत. इथे बघू शकता. सुरुवात करणार नाहीये लगेच करायला, कारण हे बाकीचे झालेत 7 बेस पहिल्यांदा, पण हे राहिलेत. मग सगळे सोबतच क्रम कोटिंगला घेतले तर बरं पडतं. तोपर्यंत व्हिडिओचं वगैरे थोडंसं काम आहे ते करून घेते. बाकी सगळं आवरले. आणि सगळ्यात गुड न्यूज म्हणजे मावशी यायला सुरुवात केलेली आहे. मावशी येत नव्हत्या काही कारणास्तव, त्यांच्या आई एक्सपायर झाल्या होत्या म्हणून मावशींच्या. तर मावशी ही एक काल परवापासून यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आता थोडंसं कामाचं टेन्शन कमी झालेलं आहे. म्हणून आता व्हिडिओचं एडिटिंग वगैरे आहे थोडंसं ते करून घेते. जरा वेळ त्याच्यासाठी देते आणि मग तोपर्यंत बेस होतील. ते पुन्हा थंड व्हावे लागतील आणि मग आपल्याला आयसिंगला घेता येईल. पण हे झाले की मग आयसिंगला सुरुवात करेल. तोपर्यंत जे झालेले आहेत ते होतील आणि मग हेही तोपर्यंत थंड होतील. तर चला आता पहिले एडिटिंग करते, पुन्हा बोलूया. तर बोलता बोलता खूप साऱ्या ऑर्डर्स आल्या सुद्धा. पुन्हा आपल्याला एक चॉकलेटचे अर्धा किलो आणि एक रेड वेल्वेटचा केक आलेला आहे. तर त्यामुळे खूप सारे केक्स आता बनवायचे. आपण लावले होते फक्त 7 आणि आपल्याला नंतर 2-4 ऑर्डर झालेल्या आहेत. एक चॉकलेटचा आहे, त्यानंतर एक पाइनॲपल आहे, रसमलाई आहे आणि एक किलो चॉकलेट आणि एक रेड वेल्वेट, अशा 4 ऑर्डर
आणि त्यानंतर 6-7 जे लावले होते ते तर आपले वेगळेच आहेत. तर असो, आता हे केक जे आहेत ते करायला सुरुवात करायची आहे. सगळे क्रमकोट करून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. बघते आता ह्यातला जर एखादा वेगळा करायचा असेल तर त्याचं मला शूट करावं लागेल आणि माझं थोडं एडिटिंगचं काम होतं ते सुद्धा मी करून घेतलेलं आहे. छान असे व्हिडिओज तुमच्यासाठी मी रोज घेऊनच येत असते. माझ्या या बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून मी तुमच्यासोबत खूप छान असे व्हिडिओज शेअर करत असते आणि ते तुम्हाला आवडतात सुद्धा. तुम्ही खूप छान प्रेम देताय, सपोर्ट करताय. असाच सपोर्ट नेहमी करत राहा. तर चला आता केक करून घेते आणि पुन्हा बोलूयात. तर आज खूप उशीर झाला. कशामुळे झाला, काय झाला हे तुम्हाला सांगणार आहे. अगोदर 1 किलोचा केक पॅक करून देते कारण कस्टमर आलेला आहे. हे बघा रेडी आहे. टॅग घे ना. 1 मिनिट. निघाले का तुम्ही गावी? तर आता खूप उशीर झाला. आज का उशीर झाला हे मी तुम्हाला म्हटलं की सांगते मी. किती वाजले? 6:15 वाजले आणि केक इकडे बघत असाल तर आपले सगळे रेडी झालेले आहेत. 10 केक आहे. एक गेलेला आहे आणि अजून एक होतोय. तुमच्यासाठी खूप छान केक आहे तो. मी तो पुढे जाऊन दाखवते. ह्यातला केक घ्यायला कस्टमर आलेला आहे शॉपवरती, तिकडे पाठवायचा आहे म्हणून घाईघाईत तुम्हाला हे केक मी दाखवणार आहे. तर बॅक कॅमेऱ्याने दाखव. हे बघा, हा रेड वेल्वेट जो आहे अर्धा किलोचा आहे आणि रेड वेल्वेट मी 350 रुपयांना देत असते अर्धा किलो. त्यानंतर हा 200 रुपयांचा आहे. त्यानंतर आहे ब्लॅक फॉरेस्ट स्क्वेअर शेपमध्ये. त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी फ्लेवर. त्यानंतर आहे चॉकलेट फ्लेवर. त्यानंतर आहे चॉकलेटचा अर्धा किलो. हे दोन्हीही हाफ केजीचे आहे. त्यानंतर आहे रसमलाई आणि तो डार्क थोडासा कलरमध्ये मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या व्हरायटी करते. म्हणजे थोडासा डार्क करते, एक लाईट करते, म्हणजे कस्टमरला जो आवडेल तो घेतात. त्यानंतर आहे बटरस्कॉच. बघा या पद्धतीने केला आहे. आणि त्यानंतर आहे अगेन एक ब्लॅक फॉरेस्ट. तर एवढे केक आहेत आपले आजचे. तर म्हटलं तुम्हाला शेअर करावेत कारण यातले शूट जर केले नाही तर ते तुमच्यापर्यंत येत नाहीत. म्हणून जे ऑर्डरचे आहेत त्याला मी या पद्धतीने टॅग लावून देते म्हणजे आहून नाही कळतं बरोबर कोणता बड्डेचा कोणता ऑर्डरचा आहे. आणि हा ही एक आपला ऑर्डरचाच आहे. हे बघा या पद्धतीने हे 2 आहेत आणि एक रसमलाई आहे पण टॅग इथं नाही आहेत. त्याच्यामुळे आता ते फोनवर मी सांगते की रसमलाईतला त्यांना कोणताही चूज होईल तो देतील. तर यातले मी पॅक करून देते. तर आता वरकडे यातले 3 पॅक करून दिले आणि हे सुद्धा 1 बाय 1 मी पॅक करून देते म्हणजे तो घेऊन जाईल कारण 6 वाजत आलेत. शॉपला 2च केक राहिलेत. 5-6 केक होते शिल्लक तरीही 2च राहिलेत. आहूनचा फोन आला होता की केक लवकर पाठव आणि खूप घाई झाली. हे केक पॅक करून देते आणि पुन्हा बोलूयात. तर जो केक आहे आपला तो रेडी झालेला आहे. हे बघू शकता स्लाइस केक. तर आत्ता फायनली सगळं आवरलं आणि स्लाइस केक ची थोडीशी तुम्हाला दाखवली मी. जो स्लाइस केक दाखवला त्याचा मी शूट केलं आहे आणि तुम्हाला तो पाहायला मिळेल आपल्या धनश्री केक्स चॅनलवरती. खूप सारे कमेंट्स होत्या परफेक्ट अर्धा किलोचा कसा करायचा. इतकं परफेक्ट मेजरमेंट मी तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हालाही बरोबर समजेल त्या व्हिडिओमधून. अगदी व्यवस्थित मेजरमेंट. विकायचा कितीला, किती प्रॉफिट हे सगळं त्याच्यातून मी सांगणार आहे. आणि हां, एवढा उशीर का झाला हे सांगायचं आहे. काय झालं, मी दुपारी व्हिडिओ म्हणजे करतच होते आणि तुम्हाला सांगितलं मी आता एडिटिंग वगैरे करून घेते. एडिटिंगला गेले आणि मला इतकी झोप यायला लागली, खूप झोप यायला लागली. म्हणजे कशी काय माहिती. आणि म्हणजे ॲक्च्युली एडिटिंगच्या वेळी पण येत होती पण नंतर मी पुन्हा थोडंसं इकडे करून घेतलं होतं केकचं काम. पण केक करायला लागली आणि एवढी झोप यायला लागली मला केक करता करता. मग थोडा वेळ झोपले आणि मग खूप उशीर होऊन गेला. त्याच्यातून मावशी यायला लागल्यात आमच्या कामवाल्या. त्याच्यामुळे मग खूप त्यांच्या बोलण्यात वगैरे खूप वेळ जातो आणि मला फार बोलायला लागतं जसं मी तुमच्यासोबत बोलते. आणि हो, तर या पद्धतीने असं मी बोलते. आणि आत्ता जस्ट मी कमेंट वाचत होते तेव्हा मला एका ताईने कमेंट केली आहे की तर या पद्धतीने तू खूप गोड बोलते. आणि खरंच प्रत्येक माणसामध्ये काही ना काही सवय प्रत्येकाला असते. मला आता या व्हिडिओमधून खरं तर या पद्धतीने असं म्हणायची सवय झाली आहे.
व्हिडिओ बनवते त्याच्यामुळे, पण तुम्हाला आवडतंय ते तर थँक्यू सो मच. असं प्रेम देता, असंच प्रेम देत राहा. खरंच हे प्रेम पैशाने विकत नाही घेता येत. मी फार लकी आहे या बाबतीत. कसं असतं, आपण एकमेकांवरती प्रेम करतो पण तेव्हा आपलं काही रक्ताचं नातं असतं किंवा आपण नातं एकमेकांचे नातेवाईक असतो. पण तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करताय तर आपलं कुठलंही काहीही नातं नसताना कदाचित मागच्या जन्मी आपण कुणीतरी असू, त्याच्यामुळे तुम्ही मला या जन्मी पुन्हा भेटलायत. असं आपल्याला काही जास्त कुठं खोलात जायचं गरज नाही आहे. तर या पद्धतीने असं प्रेम देत आहे, हेच प्रेम देत राहा. आणि पुन्हा या पद्धतीने बोलले तर मलाच हसायला येतं आहे. तर आय थिंक या व्हिडिओचा मी एंड करते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.